नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंड्यामध्ये जर चुन्या येत असतील तर कशा पद्धतीने आपण मुंड्यामध्ये आकार द्यायचे आहेत किंवा मुंडा खोली जी आहे ती कशा पद्धतीने घ्यायचे हे आज आपण सविस्तर असं पाहणार आहे। तर मी 10 इंच गळा आणि 11-12 इंच गळा असेल, म्हणजे 8, 9, 10, 11, 12 इंच गळा हे दोन गळे जेव्हा असतात त्यावेळेस तुम्ही कसा फॉर्म्युला वापरायचा आहे हे मी तुम्हाला सविस्तरपणे सांगेन, ज्यामुळे तुमच्या मुंड्यामध्ये अजिबात घोळ वगैरे येणार नाही। सर्वात पहिल्यांदा आपण घ्यायची आहे ब्लाउजची उंची। तर इथे पहा, इथे मी ब्लाउजची उंची घेतलेली आहे 14.5 प्लस 1 इंच, 15.5 इंच आणि इथून एक अशी लाईन ओढून घेऊया। पहा, उंचीचं मार्किंग झाल्यानंतर तुम्हाला कोणती साईज कटिंग करायची आहे हे पहा। तर आता इथे मी 36 साईज घेते, तर इथे मी शोल्डर घेईन 5.5 इंच। नाहीतर काय करायचं, टोटल शोल्डर तुमचं किती आहे, आता समजा 36 मध्ये तुमचं टोटल शोल्डर आहे 15, तर त्याचा निम्मा किती होतो 7.5 इंच। आता हे शोल्डर कसं कमी करायचं, हा जो फॉर्म्युला आहे मी पहा सांगितलेला आहे। जसजसे आपले गळे कमी होत जातील तसतसं आपल्याला तो गळा कमी, शोल्डर जे आहे ते कमी करायचं असतं। याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही पाहू शकता शोल्डर कसं कमी करायचं किंवा वेगवेगळ्या साईजनुसार शोल्डरमध्ये बदल कसे करायचे, हा एक व्हिडिओ आहे पहा, त्यात तुम्ही पाहू शकता। आता इथं मी तुम्हाला 8 ते 10 इंचापर्यंत गळा असेल त्यावेळेस इथं मुंड्याला आकार कसे द्यायचे किंवा मुंडा खोली कशी किती घ्यायची हे सांगणार आहे। तर सर्वसाधारणपणे मी इथं यातून 2 इंच कमी करते। आता 7.5 इंच आहे, तर यातून मी 2 इंच मायनस करून घेतलं। पहा, बरोबर 5.5 इंच राहिलेलं आहे। अजून एकदा असं 5.5 इंचावरती मार्किंग करून घेऊन मुंडा घेणार आहे मी 5.25 इंच। पहा, एक अंदाजे या इथे तुम्ही मुंडा घेऊ शकता किंवा मुंडा फॉर्म्युला सुद्धा मी सांगितलेला आहे, त्यानुसार तुम्ही मुंड्याची उंची जी आहे ती घेतली तरी चालेल। परत तुम्ही मुंडा उंचीमध्ये बदल कसे करायचे आहेत हे सुद्धा मी शिकवलेलं आहे। आता इथं आहे छाती 36, तर त्याचा चौथा भाग किती होतो 9 इंच। तर इथून सरळ सरळ 9 इंच घ्यायचं आहे आणि याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन। इथे कमरेचा चौथा भाग 7.5 इंच कंबर आहे, त्याचा चौथा 7.5 इंच कंबर म्हणजे फुल कंबर आपली 30 इंच आहे, त्यामध्ये 1 इंच मी टक्ससाठी घेतलं 8.5 आणि यामध्ये हे 1.5 इंच मार्जिन असणार आहे। हे जोडून घेऊया। इथे पहा, जेव्हा 5, 6, 7 इंच गळा असेल ना त्यावेळेस, आता इथे मी मुंडा खोली सांगणार आहे म्हणजे तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येऊ नये। 5, 6, 7 इंच गळा असेल त्यावेळेस इथून तुम्ही 1.5 इंच घ्या। थोडंसं इथं शोल्डर वाढवायचं आहे परंतु कमी गळ्यासाठी, ठीक आहे। आणि मग डायरेक्ट असे आकार देऊन घ्यायचे या पद्धतीने, कारण हा गळा कमी असतो, पसरत नाही, त्यामुळे इथे आपल्याला हे अंतर जास्त घ्यायचं आहे। 8, 9, 10 इंच डीपमध्ये येतो गळा, हा काय होतो पसरतो। इथे टक्स दिले कमरेमध्ये की गळा पसरतो, त्यामुळे शोल्डर इकडे सरकतं आणि हा भाग थोडा खाली सरकल्यासारखा होतो आणि इथे घोळ येतो। तर ते येऊ नये, पसरल्यामुळे घोळ येऊ नये म्हणून इथं 1.25 इंचच घ्यायचं आहे। इथून मी 1.25 इंच घेतलं, जी मुंड्याची उंची घेतलेली आहे त्याचा सेंटर करून घेतला। इथे 1.25 इंच घेतलं आणि इथे घेतलेलं आहे 0.5 इंच। आता हे जे अंतर आपण 1.25 इंच घेतलं ते सर्व साईजमध्ये सेम नसणार आहे, जेव्हा कमी साईज असेल त्यावेळेस ते कमी घ्यायचं। तर याचा सुद्धा मी एक चार्ट देते। आता हा सेंटर आहे, इथून जवळपास 1.25 इंच सरळ येऊन या पद्धतीने मी आकार देणार आहे। पहा, खूप छान असे आकार येतात, पहा किती छान असा आकाराला। पहा, याच पद्धतीने तुम्ही मुंड्याला आकार द्यायचे। आता इथे मी घेते मुंडा खोली, तर 5, 6 आणि 7 इंचाच्या गळ्यामध्ये मी किती सांगितलं घ्यायला 1.5 इंच। तेच तुम्ही 8, 9 आणि 10 इंचाचा गळा असेल त्यावेळेस हे जे अंतर घेतलेलं आहे आपण 1.25 इंच घेतलेलं आहे, आणि 11 आणि 12 इंच गळा असेल त्यावेळेस अंतर जे आहे ते 1.25 इंच घ्यायचं आहे। पण
यामध्ये आपल्याला क्रॉस बॅक द्यायचं आहे आणि क्रॉस बॅकच्या पुढे आपल्याला ते पाऊण इंच घ्यायचं आहे. डायरेक्ट इथून पाऊण इंच नाही घ्यायचं, क्रॉस बॅक घेऊन अर्धा इंच, मग आपण ते पाऊण इंच घेणार. तर ते कसं मी पुढे शिकवीन. आता इथे पहा, हे जे आपण आकार देण्यासाठी हा पॉईंट घेतलाय पहा इथे, तो 30 आणि 32 मध्ये घ्यायचा आहे. अर्धा इंच, 34 36 मध्ये पाऊण इंच घ्या. हे जे आता आपण इथे पाऊण इंच घेतलेलं आहे. 38 मध्ये 1 इंच आणि 40च्या पुढे सर्व साईज, याच्या पुढे कोणतीही साईज आहे हो, 1.25 इंच घ्यायचं. इथून हा फिटिंगचा पॉईंट आहे, तिथून आतमध्ये 1.25 इंच यायचं, म्हणजे आकार परफेक्ट येतात, आकार बिघडत नाही. तर इथं मी तुम्हाला सर्व सूत्र जे आहेत ते समजावून सांगितलेली आहेत. आता इथं हा पूर्ण आपला हा 10 इंचाचा नेक झाला. 8 ते 10 इंचापर्यंत या पद्धतीने आकार द्या, म्हणजे मुंड्यामध्ये घोळ येणार नाही. अजून एक म्हणजे या इथं हा बदल करायचा आहे. इथं टक्स घ्यायचा 4.5 इंचावरती, इथून एक 4 इंचावरती मी टक्स घेते. टक्स दिल्यानंतर इथे हे अर्धा इंच या पद्धतीने तुम्ही वरती जाऊन कट करून काढायचं आहे इथलं. यामुळे काय होतं, हा भाग खाली सरकतो. पहा तो भाग कसा खाली सरकतो, इथे टक्स दिला की एक भाग हा खाली सरकतो. अजून म्हणजे इथे डीप नेक असल्यामुळे हा गळा पसरतो. इथं टक्स दिल्यामुळे हा गळा पसरतो. हे शोल्डर इकडे येतं, परत हे इकडे आल्यामुळे इथला भाग जो आहे तो इकडे सरकतो इथे, त्यामुळे चुन्या येतात आणि हा भाग थोडा खाली सरकला जातो. त्यासाठी आपल्याला हे सुद्धा कट करणं गरजेचं आहे. इथला हे जे अंतर आहे ते कट करून काढल्यामुळे काय फायदा होतो, एक म्हणजे आपली सरळ लाईन राहते, म्हणजे सरळ कंबर राहते. आणि इथं ज्या रिंकल्स तयार होतात पहा या इथे, त्या रिंकल्स ज्या आहेत त्या तयार होत नाहीत. कारण पहा हा आपण भाग कट केल्यामुळे सरळ राहणार, हा तिरका नाही जाणार. जर तो कट केला नसता तर काय झालं असतं, ब्लाऊज घातल्यानंतर हा जो तिरका झालेला भाग आहे पहा इथं खाली जाणार, हा जो तिरका झालेला भाग आहे तो परत सरळ होणार आणि गोळा होणार आहे. त्यामुळे इथं मग रिंकल्स येणार आहेत. तर ते होऊ नये यासाठी आपल्याला इथं हा कट करून काढायचं आहे. याची 2 कारणं आहेत, कंबर सरळ राहण्यासाठी सुद्धा आणि डीप नेकमध्ये ते इथं रिंकल्स येऊ नये म्हणून सुद्धा आपल्याला ते कट करून काढायचं आहे. आता 11-12 इंचाचा गळा असेल त्यावेळेस तुम्ही कसा फॉर्म्युला वापरायचा हे सांगते. आता इथे पहा काय होणार आहे, शोल्डर सुद्धा आपलं कमी होणार आहे. इथं शोल्डर मी 5 इंच घेईन. पहा इथे मी 5 इंच घेतलं. अजून एकदा असं मी 5 इंचावरती मार्किंग करून घेते. आता हे आपण पुसून घेऊ पहा, कारण आता हे 8, 9, 10 इंचाचा गळा आहे आणि आपल्याला हवा आहे 11-12 म्हणजे पूर्ण डीप गळा. मुंडा इथं तुम्ही 5.5 इंचच घ्या मग. परंतु तुम्ही कोणतंही कटिंग करा, कमी साईजचं कटिंग करा किंवा म्हणजे कमी गळा असेल तेव्हा करा कटिंग, किंवा जास्त गळा असेल तेव्हा कटिंग करा, तेव्हा तुम्ही मुंडा घेर मोजायला विसरायचं नाही. इथे पहा या पद्धतीने. अजून एक म्हणजे इथे आपल्याला शोल्डर चेस्ट जी आहे आता इथे 9 इंच आहे, ती तुम्ही अर्धा इंचाने कमी करून 8.5 इंचावरतीच घ्यायचे आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. इथे सुद्धा हा बदल आपल्याला करावा लागणार आहे, तरच ब्लाऊज तुमचं फिटिंगमध्ये परफेक्ट बसणार आहे. आणि हा बदल फक्त पाठीमागच्याच भागामध्ये करायचा आहे, पुढच्या भागामध्ये नाही. पुढचा भाग आहे असा 9 इंचावरतीच तुम्ही रेग्युलर जसा कटिंग करता त्याप्रमाणेच कटिंग करायचं आहे. आता इथे अर्धा इंच मी क्रॉस बॅक देईन पहा इथे. आणि पाऊण इंच, जसं की मी इथं तुम्हाला सांगितलेलं आहे की हे पाऊण इंच, तर ते पाऊण इंच तुम्ही इथून घ्यायचंय. आणि पहा आकार, सुरुवातीला तुम्ही इथून असे हाताने आकार द्या. या पद्धतीने हाताने आकार दिल्यानंतर पहा आकार इथे सरळ लाईन दिसते ना, तिथं थोडं असं आतमध्ये येऊन हा आकार जो आहे तो गोल करायचा आहे. या पद्धतीने हा जो डॉट डॉट दिलेला आकार आहे या पद्धतीने, म्हणजे एकदम डीप नेक असेल त्यावेळेस सुद्धा तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येणार नाही. तर इथं सर्व साईजमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने बदल करायचे आहे जेणेकरून मुंड्यामध्ये तुमच्या काहीच प्रॉब्लेम येणार नाही, हे सर्व फॉर्म्युले मी इथं तुमच्याशी शेअर केलेले आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला
कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.